आपली इच्छा वेगळी असेल, पुरुषार्थ वेगळा होईल आणि फळ वेगळं मिळेल, तिन्ही वेगळं असू शकते. एखाद्या वेळी तिन्हीही एक रूपाचं हे असू शकते. पण जेव्हा ते एकाकाली तिन्हीही आहे आणि समान आहे, त्यावेळी काय आहे वस्तुतः आपापल्यातून आलेला आहे. कर्माचा उदय आपल्यातून आला, पुरुषार्थ जीवाच्या पुरुषार्थातून आला, होणारी परिणती ही त्याच्या काली स्वतःला न आलेली असणार आहे. आपल्या इच्छेनं त्यामध्ये काही बदल होतो अशा प्रकारचं नाही. पण एखाद्या वेळी असं घडतं की आपली इच्छा आणि त्याला अनुकूल त्यांचं परिणाम होतो. म्हणून म्हणतात पौरुषो यथा कामं पुंसः न कर्मोदितं प्रति. कर्माच्या प्रती जो पुरुषार्थ आपण मानतो तो तर एक तर परद्रव्यातला आहे. कर्माला मागे पूर्ण करण्याचा किंवा कर्माच्या उदयाचा क्षयाचा पुरुषार्थ जीव करू शकेल तर नाही करू शकणार म्हणतात. तो परद्रव्य, त्यात तर त्याचा पुरुषार्थ असूच शकणार नाही. आपल्या परिणामाबाबत देखील हा नियम आहे की त्याच्या इच्छिल्यानं तसाच पुरुषार्थ होईल, हाही नियम नाही. जसा पुरुषार्थ होतो तशी इच्छा राहील असंही नाही आणि फलही तसंच मिळेल असं नाही. न परम पौरुषापेशो दैवापेशो हि पौरुषा. पुरुषार्थ कर्माचा उदय जो आहे तो पुरुषार्थाच्या स्वाधीन आहे का कर्माच्या उदयाच्या स्वाधीन आहे? काय आमचा जो पुरुषार्थ आहे तो कशाच्या स्वाधीन आहे? कर्माच्या उदयानुसार होणार आहे, आपल्या परिणामाच्या स्वाधीन होणार आहे. म्हणून न पौरुषापेशो तो कर्माचा उदय जो आहे तो पुरुषार्थाची अपेक्षा करणारा नाही. दैवापेक्षो ही पौरुषा. दैवाची अपेक्षा त्यामध्ये असणार आहे. जी जी क्रिया होते, एक नियम त्यांना द्यायचा आहे, जी जी क्रिया होते ती क्रिया उदयची पहिला नियम दिला म्हणजे ती कर्माच्या उदयाला अनुसरून होते. आणि आता हा कर्माचा उदय आपल्या अधीन आहे का नाही, त्यात आपल्याला बदल करता येईल की नाही, त्याला मागे पुढे करता येईल की नाही. काय कर्माच्या उदयाला आपण मागे पुढे करू शकतो का नाही करू शकत. आपल्या पर्यायीला जिथं आपण मागे पुढे नाही करू शकत तिथं कर्माच्या उदयालाही आम्ही मागे पुढे करू शकत नाही. म्हणून म्हणतात त्या कर्माचा उदय जो आहे तो दैवापेक्षा ते दैवात जाणार आहे. म्हणून 5 कारणापैकी किती कारणं दैवात जातात? 5 कारणाची नावं आठवते आधी? विसरले. 5 कारण. पहिलं कोणतं सांगितलं? त्रिकाली उपादान. समर्थ उपादान. 2 उपादान आधी तर सांगून टाका, लक्षात ठेवण्यासारखं. त्रिकाली उपादान, समर्थ उपादान, पुरुषार्थ, स्वकाल आणि निमित्त. तर ही 5 कारणापैकी किती कारणं दैवात जाणार आहे? ही जी 5 कार्य होताना, कोणत्याही वस्तूचं कोणताही कार्य होताना, परिणाम होताना ही 5 कारणं नियमाने असणार आहे. आता त्या 5 कारणापैकी दैवात किती जाते आणि पुरुषार्थात किती जाते? पुरुषार्थात त्रिकाली उपादान आणि त्रिकाली उपादानाकडे पाहून पुरुषार्थ होतो म्हणून म्हणता येते. तुझा जो पुरुषार्थ होईल तो त्रिकाली उपादानाकडेच पाहून होणार आहे ना. समर्थ उपादानाकडे पाहून तर आपण पुरुषार्थ नाही करू शकत. जो पुरुषार्थ होतो, आता आपल्याला मी न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा आहे हा जो काही आपल्याला भाव करायचा आहे हा पुरुषार्थ झाला आपला. हा पुरुषार्थ कुणाकडे पाहून झाला? होणाऱ्या पर्यायीकडे. ते जेव्हा आपल्याला सम्यक दर्शन होणार आहे त्या पर्यायीकडे पाहून नाही होणार, तर त्रिकाली न्यायक आत्म्याकडे पाहूनच पुरुषार्थ होणार. दैवात नाही म्हटलं ना, पुरुषार्थात ह्या 2 गोष्टी गेल्या. पुरुषार्थ आणि त्रिकाली उपादान.
हां, ह्या 2 पुरुषार्थात जातात. बाकी 3 नियमाने त्याच्या कालानुच येणार आहे ना ते. समर्थ उपादान ही त्याच्या नियतीतूनच येणार आहे. आणि समर्थ उपादाने हे ते त्या खाली जे कार्य होणार आहे त्याचंच कारण राहणार आहे की नाही. ते तुमच्या आधी नाही काय तुम्ही त्याच्यासाठी पुरुषार्थ करू शकता की यावेळी मला हाच परिणाम करायचा आहे असा पुरुषार्थ नाही करता येत. तो जो पर्याय ठरलेला आहे तोच पर्याय होणार आहे. आणि म्हणून ते देखील समर्थ उपादान देखील त्याच्यात जाते. म्हणून नियती, स्वकाल आणि कर्माचा उदय या 3 गोष्टी दैवात जातात. तर हा जो कर्माचा उदय आहे हा दैवापेक्षो दैवाची अपेक्षा ठेवणारा असणारा. सिद्धो निकांक्षितो ज्ञानी कुर्वाणो विदितां क्रियां निष्कामता कृतं कर्म नरागाय विरागिणः. ज्ञानी उदितां क्रियां कुर्वाणः निकांक्षितो सिद्धो. जरी कर्माच्या उदयाला अनुसरून ज्ञानीच्या जीवनात क्रिया दिसणार आहे. जसा जसा कर्माचा उदय शुभ क्रिया अशुभ क्रिया कोणती तरी क्रिया तर राहणारच आहे. ज्ञानी झाला तरी क्रियाविना तो राहू शकत नाही अद्याप. कारण योगही आहे आणि रागद्वेषही आहे बाकीचे. आणि त्यामुळे त्याच्या जीवनात क्रिया होणार आहे. तीही कर्माच्या उदयाचं निमित्त ठेवूनच होणार आहे म्हणतात. परंतु ज्ञानी निकांक्षितो सिद्धो. ज्ञानी त्या क्रियेची इच्छा करणारा असत नाही आणि म्हणून तो निकांक्षित असणार आहे. निष्कामता हा कृतं कर्म रागाय न विरागिणः. जे विरागी आहे, ज्ञान स्वभावाला जाणणारे आहे आणि ज्यांच्या जीवनात वैराग्य भाव आलेला आहे अशा प्रकारचा हा ज्ञानी निष्कामता हा कर्मकृतम अनिच्छेपूर्वक जे जे काही क्रिया करणार आहे ती क्रिया रागाय न. ती क्रिया रागाने सहित नसल्यामुळे बंधाला कारण नाही. आता रागाय न म्हणजे अनेकदानुबंधीच्या रागाला घेऊन नाही. बाकीच्या रागाला घेऊन असेलही. बाकीचा राग आहे का नाही ज्ञानीच्या जीवनात. 4थ्या गुणस्थानवरती जर ज्ञानी असेल तर कोणता राग राहील. 3 प्रकारचा राग राहील. 5व्यातला असेल तर 2 प्रकारचा राहील. राग तर राहणार आहे त्याच्या जीवनात. तर म्हणतात हा जो रागाय विरागिणां न. ते अनिच्छेपूर्वक केलेलं काम हे वस्तुतः त्याने इच्छेनं केलं असं म्हटल्या जात नाही. रागाय न रागरूप नाही आणि म्हणून कर्माचा बंधही त्याला होत नाही. राग नाही असं गृहीत नाही धरायचा. आहे राग पण त्या रागातला राग नाही. काय बोलले नाही रागाचा राग असता तर बंद झाला असता. राग आहे म्हणून पुरुषार्थ कुठं करायचा आहे. कर्माचा उदयातही आमचा पुरुषार्थ नाही. आमच्या रागद्वेषू कशा भावातही मागे पुढे आम्हाला करता येणार नाही. तो परिणाम तरी मागे पुढे करता येईल का नाही. तोही नाही. तर म्हणतात रागातला राग जो आमच्या जीवनात आहे तो करायचा तर नाही. न चाशक्यं चास्ति सामान्योऽपि जनक्वचित् हेतुः कश्चिदन्यत्र दर्शनातिशयादपि यतो निष्कांक्षता नास्ति न्यायासद्दर्शनं विना नानिच्छास्यक्षते सौख्ये तदत्यक्षमनिष्ठता तदत्यक्षसम्मोहा मिथ्यादृष्टिः
समेचति दृङ्मोहस्य तथा पाप शक्ते सद्भावतो निशम्। न चा शंका सामान्योऽपि जनाः क्वचित् निष्कांक्षः अस्ति। कोणी अशी शंका घ्याल तेव्हा नुसता काय सम्यक दृष्टी अनिच्छेपूर्वक करणार आहे? सामान्य कोणताही जीवही काही कार्य अनिच्छेपूर्वक करू शकणार आहे अशी शंका घेऊ नका. कुतश्चित् अन्यत्र दर्शनातिशयादपि हेतुः. दर्शनाचं अतिशय नाही आणि तरी देखील इच्छेविना तो कार्य करणार आहे असं होईल का नाही होईल म्हणतात. अशा प्रकारची शंका घेता येत नाही. निष्कांक्षता न्यायात सद्दर्शनम विना नास्ति. हा नियम आहे म्हणतात आमच्या की इच्छेचा अभाव कुठं? सम्यक दर्शनाशिवाय इच्छेचा अभाव नाही. मिथ्या दृष्टीच्या जीवनात तो म्हणत जरी असला की मला याची इच्छा नाही तरी त्याच्या जीवनात सुप्त इच्छा असणारच आहे. आणि म्हणून नियम काय दिला त्यांनी की दर्शनातिशयादपि निष्कांक्षता सद्दर्शनम विना नास्ति. न्यायानं जर पाहिलं तर खरी खरी निष्कांक्षित बुद्धी सम्यक दर्शना विना असं. संसार सुखाची इच्छा म्हणा, आपल्या कशाच्या भावाची इच्छा म्हणा, सम्यक दर्शना विना त्याचा अभाव होऊ शकत नाही. न अनिच्छा असते अक्षरे सौख्य तद अत्यक्षम अनिच्छता. अक्षरे सौख्ये इंद्रियजन्य जे काही सुख आहे ते इंद्रियजन्य सुख. अनिच्छा हा तत् अत्यक्षम अनिच्छता. ते अनिच्छेपूर्वक त्याच्या जीवनात इंद्रियजन्य जे सुख आहे तेही सुख त्याच्या जीवनात अनिच्छेपूर्वकच नियमाने असणार आहे. तत् अत्यक्षम अनिच्छता. इंद्रियांची इच्छा त्याच्या जीवनात राहणार नाही. तद अत्यक्ष सुखम मोहान मिथ्या दृष्टी सहा न इच्छती. असं जे अतिइंद्रिय सुख आहे, इंद्रियाविना होणारं जे सुख आहे अत्यक्ष सुख, मोहान मिथ्या दृष्टी न इच्छती. मिथ्या दृष्टी कधीही त्या अतिइंद्रिय सुखाची इच्छा करत नाही. दृमोहस्य तथा पाकशक्तेः सद्भावतः निमिषम्. इंद्रिय सुखाची इच्छा नियमाने कुठं राहिली म्हणतात? एक तर नियम नक्की आहे, इंद्रिय सुखाची इच्छा इंद्रियात सुख आहे ही मान्यता असल्याशिवाय होणार नाही. आता इंद्रियात सुख आहे, इंद्रियांच्या विषयात ही मान्यता येईल कुणाची? मिथ्या दृष्टीचीच येणार आहे. आणि म्हणून त्यांनी नियम दिला की दुर्मोहस्य पाकशक्तेः सद्भावतः निशम्. ही जी काही पंचेंद्रिय विषयाच्या सुखाची इच्छा आहे ही इच्छा नियमाने दर्शन मोनियाच्या उदयाशिवाय. पाकशक्ते हे शब्द टाकला का? दर्शन मोनियाचाच नुसता म्हटलं असतं तर चालत होतं. पाकशक्ते शब्द काय टाकला? दर्शन मोहनीय कर्म सत्तेतलं काही कामाचं नाही. उदयात असेल तरच ते कार्य करणार. मिथ्यात्व कर्म देखील सत्तेत आहे. 11व्या गुणस्थानात मिथ्यात्व कर्म सत्तेत आहे, काम करेल का नाही? औपशमिक सम्यक दृष्टीच्या जीवनात मिथ्यात्व कर्म पुरं सत्तेत आहे, मग ते कार्य करणार आहे की नाही? तर म्हणतात मिथ्यात्व कर्म ही केव्हा कार्यकारी आहे, केव्हा फलदायी आहे? उदय दशेत आलं तर. म्हणून तो शब्द टाकला तरुमोहस्य पाकशक्ते. हे दर्शन मोनियाच्या उदयाचा काल आला असेल सद्भावता अनिशम. पाकशक्तीचा अर्थ पाकशक्ती म्हणजे उदय म्हणूनच खुलासा केला.
उक्तो निकांक्षितो भावो पुनर्सदर्शनस्य वै अस्तुतानक्षति प्राप्ते परीक्षा क्षमता। उक्तो निकांक्षितो भावो सद्दर्शनस्य गुणाः. म्हणून हा निकांक्षित अंग कुणाचा गुण झाला, कुणाचा स्वभाव झाला? सम्यक दृष्टीचा स्वभाव राहील. निरीक्षेपूर्वक भोगाची इच्छा त्याच्या जीवनाची येणार आहे ती सम्यक दृष्टीच्या प्राग असतो का नहा क्षती. समजा ती सम्यक दर्शनाच्या आधी असेल तर त्यात आम्हाला काय क्षती आहे? सम्यक दर्शनाच्या आधी तो पंचेंद्रियाच्या विषयाच्या सुखाची इच्छा करत असेल तर आम्हाला त्यात काही क्षती नाही. आमचा नियम काय आहे? सम्यक दृष्टीच्या जीवनात पंचेंद्रियाच्या सुखाची इच्छा राहणार नाही. ती तर असतच नाही ना सम्यक दर्शनाबरोबर. प्राक म्हणजे त्याच्या आधी, सम्यक दर्शन होण्याच्या आधी जर ती असेल हा क्षती ही त्यात आम्हाला काही बाधा नाही. परीक्षा क्षमता होता. कोणतीही गोष्ट शेवटी परीक्षा करून मानावी लागणार आहे तुम्हाला. केवळ आपल्या मनात आलं तशा प्रकारचं मानता येणार नाही. की जो जो सम्यक दृष्टी जीव आहे त्याला संसार सुखाची इच्छा असणार नाही. एखाद्या वेळी इच्छा दिसणार आहे आणि तरी त्याला इच्छा असणार नाही. मी काय बोलली? विरोधी वाटलं आपल्याला तसं वाटणार आहे. आपल्या त्या मान्यता खोट्या आहेत. म्हणजे त्या सम्यक दर्शनाच्या आधी त्याला इच्छा असेल पंचेंद्रियाच्या सुखाची तर त्यात आम्हाला काही हानी. प्राक शब्द आहे ना. निकांक्षित भाव जो आहे, निकांक्षित भाव जो आहे सम्यक दर्शनाच्या पहिले कोणी जर असला तर आम्हाला काही हानी नाही. पण राहील तो राहिला तरी काय तो कसा आहे? हा निकांक्षित गुण जो आहे तो तुम्हाला थोडी कमी तर राहीलच ना. मिथ्या दृष्टीच्या एखाद्याच्या जीवनात संसार सुखाची इच्छा कमी राहील. तो संसार सुखाला सुखच मानणार नाही असं होत नाही कधी. पण संसार सुखाची इच्छा बाह्यतः तर दिसत नाही का नाही. जे मिथ्या दृष्टी मुनी होतील, श्रावक होतील, व्रती होतील तेव्हा तुम्हाला काय वाटतं? त्यांना संसार सुखाची इच्छा नाही. काय म्हणायचं आहे की निकांक्षित भाव जो आहे हा तो सम्यक दृष्टीला काय असू शकला तर आमची काही हानी नाही त्याच्यात. कसं राहील? पण तुझं सम्यक दर्शनाचं गुण म्हटलं त्यांनी राहील हे म्हटलंच नाही ना. हां तर ते काय म्हणायला लागले? मी म्हणूनच खुलासा करीत आहे की आता एक मुनी जेव्हा आहे तेव्हा ते काय म्हणणार? आम्हाला संसार सुखाची इच्छा नाही. आणि रुद्रवेदी मुनी आहे तर काय होईल? काय दिसणार आहे का तुम्हाला संसार सुखाची इच्छा त्यांच्या जीवनात? नाही दिसणार आहे. परंतु मिथ्यात्व आहे तरी तुम्हाला निकांक्षित दिसल. पण आम्हाला त्याच्यात काही हानी नाही. मिथ्या दृष्टीबरोबर निकांक्षितता राहिली तर आम्हाला हानी नाही. परंतु सम्यक दृष्टीच्या जीवनात नियमाने निकांक्षितता राहिली. एवढं सांगायचं. मिथ्या दृष्टीच्या जीवनातही असू शकेल एखाद्या वेळी. कांक्षा राहील, फक्त निकांक्षित राहणार नाही. असू शकेल तुमच्या दृष्टीत तर तुम्ही त्याला निकांक्षितच म्हणाल का नाही? त्यांचा गुण सम्यक्त्वाचा गुण जर मानला तो तर सम्यक्त्वाचा गुण सम्यक्त्वाबरोबरच राहील. परंतु निकांक्षित दिसणार आहे. आम्हाला हानी नाही. तुमच्या मान्यतेत एखाद्या वेळी आलं तरी आम्हाला त्याच्यात हानी असणार नाही. म्हणजे लक्षात नाही तीच गोष्ट असणार आहे. ते म्हणजे दुसरं असूच शकत. यह सम्यक्त्व के निकांक्षित गुण का स्वरूप निर्देश किया गया है. कांक्षा का अर्थ चाह है. यह अनेक रूप में प्रस्फुटित होती है. प्रकृति में जिन कार्यों के करने से संसार की वृद्धि होती है ऐसी चाह ली गई है. सम्यक दृष्टि के यह नहीं होती, इसलिए वह निकांक्षित गुण का धारी होता है. यह उक्त कथन का तात्पर्य है.
माना कि सम्यक दृष्टि देव पूजा, दान आदि शुभ क्रिया करता है और अशुभ क्रिया से बचता रहता है। इसलिए यह कहा जा सकता है कि सम्यक दृष्टि भोगाभिलाषा से रहित कैसे माना जा सकता है, पर अंतर्दृष्टि होकर देखने पर ज्ञात होता है कि सम्यक दृष्टि की क्रिया मात्र में इच्छा नहीं होती, वह तो इसे सदाकाल हेय ही मानता है। किसी प्रकार की क्रिया में प्रवृत्ति होना और बात और रुचिपूर्वक उसे करना और बात है। एवढं वाक्य महत्वाचं काय आलं लक्षात? क्रियामध्ये प्रवृत्ती होणं वेगळं आणि रुचिपूर्वक क्रिया करणं करताना दिसणारच आहे, पण तो इच्छेपूर्वक करणार आहे का अनिच्छेपूर्वक करणार आहे हा महत्वाचा भाग आहे. सम्यक दृष्टि की क्रिया में प्रवृत्ति तो देखी जाती है, पर वह उसे रुचिपूर्वक नहीं करता। यद्यपि शास्त्रों में कहीं कहीं व्रताचरण का फल स्वर्ग प्राप्ति बतलाया है, पर यह उपचार कथन है। वास्तव में व्रताचरण के समय जो रागांश शेष रहता है उसका फल स्वर्ग प्राप्ति है, निवृत्ति शंक का फल स्वर्ग प्राप्ति नहीं। फिर भी जो त्यागांश का फल स्वर्ग प्राप्ति मानते हैं वे धर्म के रहस्य को ही नहीं जानते। वाक्य समजले नसेल, काय समजलं? त्यागांश का फल स्वर्ग प्राप्ति म्हणत असेल हा, त्यांना आधी व्रताचरणचा अर्थच त्यांनी वेगळा केला. व्रताचरण काय घेतलं? आपण व्रताचरण म्हणजे शुभ राग घेऊ लागलो. त्यांनी व्रताचरण म्हणजे चारित्र्य घेतलं. आधी एक महत्वाचा तो व्रताचरण का फल स्वर्ग प्राप्ति बतलाया है, पर यह उपचार कथन है. का म्हणतात? वास्तव में व्रताचरण के समय जो रागांश शेष है उसका तो स्वर्गाच्या बंधाचं कारण आहे. जसं त्यांनी तथार्थ सूत्रात काय म्हटलं, सम्यक देवाच्या बंधाचं कारण आहे. मग आता सम्यक तो बंधाचं कारण आहे का सांगायचं आहे का आचार्यांना? सूत्रातून अर्थ तोच निघणार आहे की सम्यक हे देवाच्याच बंधाचं कारण आहे, दुसऱ्या आईच्या बंधाचं कारण नाही. मग सम्यक्त्वानं बंध होतो का? मग काय सांगायचं? सम्यक त्या सम्यक्त्वाबरोबरचा जर राग आहे तो राग नियमाने देवायूच बांधे, दुसरी आयु बांधणार. चारित्र्यात रागाचा पूर्णतः अभाव किंवा क्रियेचा अभाव असतो. आणि व्रताचरण जेव्हा आपण म्हणतो, ज्याला आपण व्रताचं पालन म्हणतो, त्यामध्ये शुभ राग असतो, निवृत्ती. चारित्र्य हे निवृत्ती रूप आहे आणि संयम हा प्रवृत्ती रूप आहे. आता जेव्हा त्या व्रत शब्दाचा अर्थ दोन्ही होतो, आचरणही होतो, प्रवृत्ती रूपही होतो आणि त्यागरूपही होतो. इथं त्यांना त्यागरूप अभिप्रेत आहे. व्रताचरण शब्द हा त्या निवृत्ती रूपाचा अभिप्रेत आहे. तसा होतो, म्हणजे त्यांना अभिप्रेत नाही. आणि म्हणूनच खुलासा करत आहे की इथं त्यांना व्रताचरणचा अर्थ निवृत्ती अभिप्रेत आहे आणि निवृत्ती बंधाचं कारण नाही. तर त्या निवृत्तीसोबत जो रागांश आहे तो रागांश देवाईच्या बंधाचं. निवृत्ति शंक का फल स्वर्ग प्राप्ति नहीं. कोणताही एक भाग नक्की असतो. चारही गोष्टी आहेत सम्यक दृष्टीच्या जीवनात, चारही गोष्टी आहेत. कोणत्या? आश्रव, बंध, संवर, निर्जरा, चारही गोष्टी एका वेळी सुरू आहे. तर सम्यक्त्वाच्यामुळे संवर निर्जरा सुरू आहे आणि त्या सम्यक्त्वासोबत असणाऱ्या रागामुळे आश्रव, बंध सुरू आहे. तर तो जो रागांश आहे तो रागांश म्हणजे एक चारित्राचीच पर्याय, सम्यक्त्वाची पर्याय स्वतंत्र झाली, पण एक चारित्राचीच पर्याय मिश्र आहे. तिथं एकच पर्याय राग आणि निराकार घेऊन आहे. तर त्यात जेवढा रागांश आहे तेवढा बंधाचं कारण आहे आणि जेवढा वितरागांश आहे तेवढा संबंधच कारण. धर्म तो आत्मा का स्वभाव है,
और स्वभाव बंध का कारण होगा, यह कैसे माना जा सकता है? यह ठीक है कि वर्तमान काल में धर्म की ठीक व्याख्या नहीं की जाती है। हां, धर्म कशाला? आपण धर्म काय म्हटला? आपल्या दृष्टीत धर्म काय आहे? भक्ती शुभ करणं, राग किंवा शुभ क्रिया एवढाच धर्मात बसल्या. याचा अभाव म्हणजे धर्म आहे. हे काय बोलले आपल्या दृष्टीत धर्म काय झाला? शुभ परिणाम शुभ राग किंवा शुभ क्रिया वचन करायची, याला धर्म म्हटला. आणि वस्तुतः धर्म काय आहे? याचाही अभाव. पापाचा तर अभाव आहे, पाप भाव पाप क्रियेचा अभाव आहे, पण शुभ भाव शुभ क्रियेचाही अभाव म्हणजे धर्म आहे. मुळात धर्माच्या मान्यतेतच चूक आली आणि त्याच्यामुळे आम्ही या धर्माला संवत्सरा मानतो, चारित्र्य मानतो. ही गोष्ट चुकीची. शुभक्रिया हेच आहे शुभक्रिया ना? हेच राहील ना, राग हे अतिक्रिया. शुभक्रियाला करा, पण हेय मानूनच करा. हा महत्वाचा भाग आहे. होईलच, ते कराय म्हणावं नाही लागत. हा महत्वाचा भाग आहे. करणं आणि होणं हा महत्वाचा फरक आहे. हे सम्यक दृष्टीच्या सध्यामध्ये तर हेच तुम्हाला म्हणावं लागेल. तर मी काय बोलत आहे की सम्यक दृष्टीच्या जीवनात क्रिया होईलच, करणार नाही. तो कर्तृत्व घेत नाही म्हणून केलं म्हणता येत नाही. होतेच त्याच्या जीवनात. हा महत्वाचा. पुन्हा प्रश्न उभेच राहिले, समजलं नाही काय झालं. हा, सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये ती क्रिया होते. हा, होते ती. तो करतो नाही, करतात. कर्तृत्व घेत तर करता ना. तो कर्तृत्व घेत नाही म्हणून त्याचा करता होत नाही. त्यांनी नेहमीच उदाहरण ठेवलं असते, मुनी म्हणून त्या नफ्या तोट्याचा करता आहे का? तसा आहे सम्यक दृष्टी. यह ठीक है कि वर्तमान काल में धर्म की ठीक व्याख्या नहीं की जाती है और लोगों को धन, स्त्री, पुत्र आदि की प्राप्ति का प्रलोभन देकर दान आदि में लगाया जाता है. हे कसं चुकीचं आहे ते लक्षात. हे सारं मिळेल तुम्हाला म्हणून दान करा, तुम्हाला स्वर्ग मिळेल, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल, वैभव मिळेल. आणि असं उदाहरण देऊनही सांगितलं जाते ना, असं असं केलं त्याला असं प्राप्त झालं. तर लोकांना आपण धर्मात कोणाला लोकांना म्हणजे तिथं चूक होऊ लागली आपली. आपण धर्मात लावलो असं मानू लागलो, पण आपण अधर्मात लावलाय. त्याचं फळ जेव्हा आपण त्याला फलाकडे नेतोय तेव्हा नियमाने अधर्माकडे नेतोय. एकच अवस्था शुभ क्रिया तर करू लागला तो. अशुभ क्रिया करण्यापेक्षा शुभ क्रिया करू लागला. नाही नाही, त्याचा वाद नाही. तो शुभ क्रिया करायला सांगणं यातही विवाद नाही, ते सांगावं लागेल त्यांना. परंतु त्याच्या फलामध्ये जेव्हा गुंतवतोय आपण तेव्हा त्यांना मिथ्यात्वाकडे गुंतवतोय. माझं म्हणणं वेगळं आहे, नाही आलं लक्षात. की त्याच्या फलात गुंतवतोय आपण त्यांना आणि त्याच्यामुळे मग दान तसं देत नाही म्हणून त्याच्या फलात गुंतवलं. पण हे लक्षात घेत नाही की आम्ही त्याचे भागीदार होणार आहोत. कशाचे? त्याच्या मिथ्या कल्पनेचे आम्हीही भागीदार होणार आहोत. साऱ्यांचं म्हणणं तेच असते, तुम्हाला नाही पटत तर करू नका, पण सांगू नका. आम्हाला काय असतात आदेश, हे आदेश असतात सांगणाऱ्याला. तुम्हाला नाही पटत तुम्ही भलाई करू नका, पण तुम्ही सांगू तर नका की हे करू नका ते करू नका. म्हणजे शेवटी काय करा, तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, तत्व जे आहे ते सांगू नका. असं होत नाही. परंतु आज तसं जर होत असेल तर आपण त्यांना धर्मात लावलं असं होत नाही. आपण उलट अधर्माकडे खेचल्यासारखं होणार आहे. परिणाम यह होता है कि संसारी प्राणी आत्म संशोधन की और बहुत ही कम ध्यान देते हैं. वे सदाकाल कषाय की पूर्ति में लगे रहते हैं. वे पूजा, स्वाध्याय आदि जितने भी कार्य करते हैं केवल इस भावना से प्रेरित होकर ही करते हैं कि यदि इस लोक में किया है तो परलोक में अवश्य मिलेगा. सात्विक दृष्टि से विचार करने पर जब तक यह स्थिति न बदली जाएगी तब तक दूसरे प्रकार से मिथ्यात्व का ही पोषण होता रहेगा.
सात्विक आहे का? हाँ? तात्विक पाहिजे, सात्विक नको. ते अभिप्रेत तेच आहे, जरी सात्विक शब्द असला. सात्विकी लावलं तरी अर्थ नाही. नाही सात्विक म्हणजे काय होतं? काय पाहिजे? सात्विकचा अर्थ काय होते? सज्जनानं केलेलं. तो नाही आपला. हां, तात्विक करून घ्या. तात्विक पाहिजे. तात्विक दृष्टीचे बरोबर बसून जाते. सगळ्यांनीच करून घ्या. तात्विक दृष्टि से विचार करने पर जब तक यह स्थिति न बदली जाएगी तब तक दूसरे प्रकार से मिथ्यात्व का ही पोषण होता रहेगा. हां, धर्माच्या माध्यमातून पोषण कशाचं करू लागलो आपण? मिथ्यात्वाचं. जो वस्तु जैसी नहीं है उसे वैसा मानना ही मिथ्यात्व है. पूजा स्वाध्याय आदि कार्य इसलिए नहीं किए जाते कि इनके करने से स्वर्ग मिलेगा. एक तो ऐसा है नहीं, क्योंकि इन क्रियाओं की स्वर्ग प्राप्ति रूप फल के साथ कोई व्याप्ति नहीं देखी जाती. जो पूजा और स्वाध्याय आदि करता है वह स्वर्ग नहीं भी जाता है, और जो पूजा स्वाध्याय आदि नहीं करता है वह भी स्वर्ग चला जाता है. कदाचित थोड़ी देर को ऐसा मान लिया जाए कि पूजा और स्वाध्याय आदि के करने से स्वर्ग मिलता है, तो क्या आगम में इनका विधान इस हेतु से किया गया है, ऐसा मान लिया जाए? और यदि नहीं मान लिया जाए, काय लक्षात आलं वाक्य? आगम मध्ये विधान आहे की स्वाध्याय पूजा थोडी देर के ऐसा मान भी लिया जाए की तो कुठे आगमात येईल. या सगळ्याचं फल काय आहे बाबा? स्वर्गच हे त्याचं फल राहील. तर म्हणतात याचं हे सांगायचं आहे का आगमाला की स्वर्गाचं फल तुला मिळणार आहे म्हणून ह्या क्रिया कर, हे आगमाचा हेतू राहील का? और यदि यही मान लिया जाए कि आगम में इनका विधान इसी हेतु से किया गया है, तो क्या इन पूजा स्वाध्याय आदि को धर्मकोटि में रखा जा सकता है? यानं जर केलं असेल कुठं आगमात तर तो स्वाध्याय होईल की नाही? अशा शास्त्राचा स्वाध्याय केला तर तो स्वाध्याय होईल का नाही? धर्म होईल का नाही? क्या इन्हें इस अभिप्राय से धर्मकोटि में रखने पर यह धर्म की विपरीत परिभाषा नहीं होगी? दुःखाचं कारण आहे. किंवा त्या भक्तांबराचं अर्थ केला आणि अर्थ करून त्याचं फल काय आहे, प्रत्येक श्लोकाचं फल काय मिळणार आहे ते सांगितलं गेलं आहे. पूजेमध्ये नाही ना, पूजेपेक्षाही पूजेतही आहे आणि बाकीच्या नाही. विद्यानंदींनी ते पुस्तक केलं, त्याच्यात तर ते काय काय मिळणार आहे आणि काय नष्ट होणार आहे हे सगळं कथन आहे. आता म्हणजे त्या भक्तांबराला आचार्यांना मिथ्या दृष्टी ठरवलं आपण शेवटी करणाऱ्या. ते आशय होते का? मानतुंग आचार्यांचे ते आशय होते का की अशा प्रकारची फलपूर्णता मिळावी आपल्याला? हा आशय जर असेल तर मानतुंग आचार्य मिथ्या दृष्टी होता. परंतु लोकांना त्याच्या पाठीमागे लावल्या जाते, धर्म म्हटला जातो. धर्म तो स्वरूप प्राप्ति या स्वरूप प्राप्ति के साक्षात साधनों का नाम है. इस तरह उक्त प्रकार से विचार करने पर ये पूजा स्वाध्याय आदि न तो आत्मा के स्वरूप ही ठहरते हैं और न उसकी प्राप्ति के साधन ही. इसलिए यही निष्कर्ष निकलता है कि जो लौकिक दृष्टि से पूजा स्वाध्याय आदि किए जाते हैं उनके काल को सम्यक दृष्टि सदा है ही मानता है. उनके काल को फल को भाई कार्य को पहले लौकिक दृष्टि से पूजा स्वाध्याय आदि किए जाते हैं उनके कार्य को हाँ? पहिली पुरात असं नाही याची कोणाला वेळ पहिली तिच्या डोळ्यानं समजलं काय केला. जो लौकिक दृष्टि से
आगे किए जाते हैं। काल तो काढूनच टाकला. गुन्हे पर हा, काल तर नकोच आहे. कार्य म्हटलं ते एखाद्या वेळी चालू जाईल. पण उनके सम्यक दृष्टी बसत नाही वाक्य तर पाहिजे कार्य शब्द. नाही याच्यात उन्हेच आहे. हा? उन्हे नाही आहे, उन्हे. हा, उन्हे ते समाज बसते. बरं. याच्यात उनके असल्यामुळे ते बसत नाही. उन्हेच आहे. हा, मग ते बसते. वह तो ऐसे पूजा स्वाध्याय आदि को स्वीकार करता है जो आत्मपरक हो। हा. स्वाध्याय कसा करल की आत्म्याचं ज्ञान मिळाल. पूजाही अशा करल का ज्या पूजेतून आत्म्याचा बोध होईल. हे फळ ते फळ अशा प्रकारच्या फळाची इच्छा ज्या पूजेत असेल त्या पूजाही तो इच्छिणार नाही. यही कारण है कि सम्यक दृष्टि के न तो भोगों की चाह पाई जाती है और न उनके साधनों की ही, किंतु वह इस चाह से मुक्त होकर सदाकाल एकमात्र आत्मकार्य में ही तत्पर रहता है और इसी कारण सम्यक्त्व को एकांक्षित नाम का दूसरा गुण माना गया है। भोगाची इच्छाही नाही आणि साधन म्हणजे त्या भोगाचे साधन म्हणजे ही धर्मक्रिया. धर्मक्रिया, हा. शुभक्रिया. शुभक्रिया ते देखील तो